नमस्ते, मी कल्याणी. तुमचं आजच्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. झालात आणि गरबा वर्कशॉप पण चालू झालं आहे. तर मी ज्या क्लासला जाते, डान्स क्लासला तालवृंदा, तिथे गरबा वर्कशॉप चालू आहे आणि आज आहे डे 3 आणि मजा येते आहे. खूप गर्दी आहे, भरपूर लेडीज आहेत आणि खूप मजा येते आहे. दाखवते क्लासमध्ये खरंच किती गोंधळ आहे आणि किती बायकांचा कलकलाट आहे तो. आम्ही सगळ्या बॉलिवूडवाल्या आहोत आणि बाकी सगळ्या जणी आहेत त्या सगळ्या नवीन आहेत. ही आहे संस्कृती, इसका नाम मुझे नहीं पता है. ही आहे सिंपल, जो बहुत सिंपल आहे. आणि ही आहे आमची रील स्टार, इंस्टावर तिची खूप फेमस आहे. आणि ही आहे केक स्टार, खूप छान केक स्टार आहे. फर्स्ट काउंट फर्स्ट डे आपण केलेलं एक ताली, राईट. सो क्लॅप केलेलं आपण लेफ्टला, हँड्स झालेले आणि टर्न. ठीक आहे, दिस वॉज युअर फर्स्ट ताली, फर्स्ट डे, फर्स्ट स्टेप. ओके. तुम्ही डान्सर असा किंवा नॉन डान्सर असू द्यात, पण आमची जी टीचर आहे मृगाक्षी, ती तुमच्याकडनं डान्स नक्कीच करून घेते. एखाद्या लहान मुलासारखं ती सगळ्यांना शिकवते आणि जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत ती तुमच्याकडनं करूनही घेते. Okay, so second step was 1 and 2, 3 and 4. Okay, then your next step was combination of first and third. First and second, which was your third step. So clap and turn and head and head was your step 3. Correct. Then we'll move on to step 4. Was correct. So left hand 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4 was your voice. Ready? And 3, 2, 1, go. क्लास संपल्यानंतरचं आमचं हे नेहमीचं रिच्युअल आहे की क्लास ओव्हर झाला रे झाला की एक ग्रुप फोटो तो बनताही आहे. मेहनत केली ती दिसली पाहिजे सगळ्यांची. हा आहे वर्कशॉपचा डे 5 आणि त्या दिवशीचा ग्रुप फोटो. तिला चहा आवडतो, बाकी कोणी पित नाही, पण तो मला खूप चांगला लागतो. ही जी आहे ही डायरेक्ट येते का तिकडनं? आसामवरून येते. यात मिक्स काहीच नसतं. आणि जो चहाला कलर येतो तो येतो काय नाही, तो हॉटेलमध्ये जो चहाला कलर आणतात ना त्याच्यासाठी फक्त डस्ट घ्यायचं. अच्छा, डस्टचा चहा का? डस्ट चहा जे असतात ना ते एकदम स्ट्रॉंग असतो. अच्छा अच्छा, असा कलर यायचा असेल तर ती घ्यायची. फुल्ली डस्ट. डस्ट चहा. हा कोणता आहे? चांगली रिक्षा. अच्छा, दोन्ही मिक्स केलेलं आहे. त्याच्यात पानं, डस्ट आणि वैभवला कॉफी खूप आवडते. मी आता एका काकांना कॉफी घेताना पाहिलं आणि कॉफीचा स्मेल एकदम स्ट्रॉंग होता, तर मी ती कॉफी घेतली. त्याला साऊथ इंडियन कॉफी म्हणतात. ते तिला फिल्टर करावी लागते आणि एकदा ट्राय करते घेऊन की कशी होती आहे. त्याला विचारते की खरंच काही टेस्टमध्ये वेगळं आहे का, कारण की तुम्ही मगाशी ते त्यांना देत होतात ना तेव्हा मला इथपर्यंत त्याचा स्मेल आला होता. खूप चांगला स्मेल आला त्याचा. त्यांचं असं म्हणणं आहे त्याच्यात कुठलेच केमिकल्स किंवा प्रिझर्वेटिव्ह नाहीच आहेत. आणि कुठून आणता तुम्ही? साऊथमधून. चल ट्राय करूया साऊथची कॉफी एकदम. माझी एक साऊथ इंडियन फ्रेंड आहे, तिने मला कॉफी पाजली, बट आय एम नॉट कॉफी लवर. सो मी तिला म्हणलं प्लीज मला नेक्स्ट टाइम चहा पाचशील. पण तिची कॉफी वेगळी होती, टेस्टला वेगळी होती. तुम्ही उडुपी रेस्टॉरंटमध्ये गेला तुम्ही फिल्टर कॉफी तुम्ही मी केली आहे कॅम्पमध्ये, मी केली तर हे फिल्टर कॉफी तेच आहे. ओके, पण यात दूध नाही टाकत? दूध टाकतात ना. टाकतात. हो, दूध पण टाकू शकतो. आणि ते बोलतात फिल्टर करून याचा एक फिल्टर येतो काही सेपरेट? फिल्टर येतो त्याचा सेपरेट आता. अच्छा, एक कॅन सारखं. ओके.
हे आहे शगुन चौक पिंपरीमधील महाराष्ट्र टी डेपो आणि ह्या शॉपला 60 वर्ष झालेली आहेत आणि इथे तुम्हाला उत्तम अशा प्रकारची चहा पावडर आणि कॉफी मिळते. हा समोरचा कॉपरवाला 4,200 आणि तो ब्लॅकवाला आहे बघ तिथे समोर 4,500. हा 4,500चा. त्याला काय लाईट वगैरे काही नाही आहे. प्लेन लाईटवाला कुठला आहे? रिमोट वाले काय इथे लाईटवाला मिळतच नाही का? नाही इथे सेंटरला मध्ये एक लाईट असते बघ फक्त. ऑर्डरवरती अच्छा फॅन घ्यायला आलोय मार्केटमध्ये. पण हे नाही आपल्याकडे कॅटलॉग नाही का? कॅटलॉग पण नाही ठेवत का तुम्ही? फॅनच फॅन आहे तिथे. ते हा ब्लॅक बघ छान वाटतं. चांगला आहे ना? हवा येईल मस्त का? दिसतोय. हवा लागली. आल्या आल्याच आवडलं मला. इथं पूर्ण फॅनचंच दुकान आहे. हा पण व्हाईट छान आहे. प्राइस पण छान असेल त्याची. गरबा वर्कशॉप संपला आणि मी आलेली आहे शगुन चौक पिंपरी मार्केटमध्ये, कारण की घराचं काम बऱ्यापैकी कंप्लीट होत आलेलं आहे. तर फॅन घरामध्ये थोडंसं रेनोव्हेशन केलेलं आहे, तर म्हटलं चला फॅनही नवीन घेऊयात. तर फॅन पाहण्यासाठी आम्ही या शॉपमध्ये आलो. खूप ठिकाणी पाहिल्यानंतर हे जे राधिका शॉप होतं इथले फॅन आम्हाला सगळ्यात जास्त आवडले, कारण की यांच्याकडे खूप सारी व्हरायटी होती. त्याच्या बाजूचा पण चांगला आहे. इसमें लाइट है ना? ये लाइट नॉर्मल उसमें एलईडी आते हैं छोटे छोटे लाइट जीरो लैंप लाइट लैंप आणि याची काय प्राइस आहे? हे 6,000 5,850 बसेल शिव. 5,850. हा तुला आवडलाय का? हा वाला तुम्हाला 13,000 रुपयाला बसतो. ती व्हाईट कलरचा हा ब्लू वाला ब्लू वाला तुम्हाला सगळे ब्रँड एकाच दुकानामध्ये. ॲटमबर्ग, हॅव्हल्स, व्हीगार्ड, क्रॉम्प्टन, बजाज. सगळे प्रीमियम पण सादे पक्के नहीं सादे ये रहता है. यूवी लैंप रहता है टैंक के अंदर भी. यूवी लैंप 20 दिन के बाद भी उसका पानी पिएगे ना तो पानी खराब नहीं होगा. कॉपर नया मॉडल मतलब एक्वागार्ड से अच्छा है. बहुत अच्छा है. ये देखो इसके टैंक में यूवी लैंप है. ये तो टैंक के अंदर रहता है. यूवी लैंप बाकी सब में. और इसमें 100% श्योरिटी लिखा हुआ है. आरो प्लस यूवी आरो प्लस यूवीएफ प्लस एनओपीडीएस अल्कालाइन सब आएगा. और इसमें कॉपर और जिंक दोनों भी आ जाएगा. स्टोरेज कैपेसिटी कितनी? कॉपर स्टोरेज आपको 6 लीटर का स्टोरेज है. 6 लीटर स्टोरेज. सध्या गरबा वर्कशॉपचा फीवर माइंडमध्ये चालू आहे आणि समोर मला घागरा दिसला. तर हे आहे शगुन चौकमधील दुल्हन शॉप, जिथे रेंटेडनी गोष्टी मिळतात. तुमच्या नऊवारी असू द्यात, लेहेंगे असू द्यात, ब्रायडल लेहेंगे असू द्यात, सगळं इथे मिळतं. म्हणून म्हटलं एकदा पाहूयात. ये आपको पूरा रेंटेड वाला है क्या? ये सारे ये फोटो शूट के लिए कॉटन में ना. और रेंज क्या लीजिए? 500 है, 1000 है. ज्वेलरी के साथ खाली लहंगे चाहिए तो कम हो जाएगा. अच्छा, और इसके ऊपर क्या आएगा? इसको 500 आएगा. हाँ बोलो ना मैम. इसके बहुत आ जाएगा. अच्छा, ये प्लेट वाला. घरात कुठलं लग्न असेल, कुठलं फंक्शन असेल किंवा फोटोशूट करायचं असेल, इथे तुम्हाला युनिक ड्रेसेस तर मिळतीलच, पण त्याच्यावरती मॅचिंग ज्वेलरीही अवेलेबल आहे.
आणि ही ज्वेलरीही खूप युनिक होती. आणि तुम्हाला माहिती आहे आपण प्रत्येक फंक्शनला तर नवीन ज्वेलरी विकत नाही घेऊ शकत, तर हा रेंटचा ऑप्शन मला असं वाटतं कधीही चांगला आहे. कब लेके जाना और कब देना? आज लेके जाओ, कल दूसरे से परसों देते हैं। एक्चुअली 24 ले वैसे हैं, लेकिन 2 दिन लेंगे। अगर दूर से रहने वाले होंगे तो उसके लिए आज लेके गई शाम को, तो परसों सुबह देना. दूसरे लोग सबके लिए यही रहता है, क्योंकि फंक्शन में कोई आता नहीं है ना उस दिन, जो कल शादी है तो आज ही लेके जाते हैं। फॅन पाहून झाल्यानंतर वेळ आलेली होती लाईट्सची. तर म्हटलं चला मार्केटमध्ये आलोच आहोत, तर मार्केटमध्ये सध्या लाईटचा काय ट्रेंड आहे, सध्या मार्केटमध्ये कुठल्या लाईट्स अवेलेबल आहेत तेही चेक करूयात. आज मी फक्त लाईट्स पाहणार होते, कारण की मी असं ठरवलं होतं की जोपर्यंत माझ्या घराचं कलरिंग कंप्लीट होत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट, डेकोरेशनची गोष्ट घ्यायची नाही. घराचं काम कंप्लीट झाल्यानंतरच त्याला साजेसं आणि त्याला शोभेल अशा गोष्टी आपण घ्यायच्या. आणि जेव्हाही मी त्या घ्यायला जाईल तर तुमच्याशी मी नक्की शेअर करेल की त्या गोष्टी मी कुठून घेतल्या आणि किती प्राईजमध्ये घेतल्या. आणि माझ्या या डेकोरेशनच्या प्रोसेसमध्ये तुम्हीही माझ्यासोबत राहा. तुम्हीही मला सांगात की काय मी घेतलं पाहिजे आणि काय नाही घेतलं पाहिजे. घर हा आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा विषय असतो. आपलं स्वतःचं घर आणि त्याला सजवायचं, तर तुम्हालाही समजतं आहे की माझी एक्साइटमेंट काय आहे ती. तर असा होता आजचा हा दिवस. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला का हे मला नक्की सांगात. आणि सध्या व्लॉग्स येत नाही त्याचंही कारण आहे, तेही मी तुम्हाला नवीन येणाऱ्या व्लॉगमध्ये नक्की शेअर करेल की का सध्या मी व्लॉग टाकत नाही आहेत, का माझे व्लॉग्स कमी येत आहेत. तर आजचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगात की तुम्हाला यातली कुठली लाईट आवडलेली आहे.